चतुर्थ श्रेणी दर्जासाठी राज्यभर कोतवाल संघटनेचे आंदोलन। राज्यातील कोतवालांनी चतुर्थ श्रेणी दर्जा व इतर प्रलंबित मागणीच्या पूर्ततेसाठी आक्रमक भूमिका घेतली असून राज्यभरात जिल्हास्तरीय आंदोलन करण्यात येत असून राज्यभर काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे आणि गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर पासून मुंबई येथे आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे। महसूल प्रशासनातील कोतवाल महत्त्वाचे घटक आहेत। महसूल गोळा करणे, निवडणूक प्रक्रियेत व स्थानिक पातळीवरील कामे पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात। अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या कोतवालांना अद्यापपर्यंत चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळाला नाही, त्यामुळे त्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन सुविधा मिळत नाहीत। कोतवाल संघटनेच्या माहितीनुसार या मागण्यांवर कोणतीही प्रभावी कारवाई झाली नाही। शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। राज्यातील हजारो कोतवाल आंदोलनात सहभागी होणार असून मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्षांनी दिली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा। आवाज आपला मराठी न्यूज चॅनलसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी बालाजी कांबळे। कोतवाल संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोतवालांना चतुर्थ श्रेणी मिळावी यासाठी शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे। कोतवालांना चतुर्थ श्रेणी मिळावी ही मागच्या जवळपास 50 ते 80 वर्षापासूनची मागणी आहे। पद निर्मिती झाली तेव्हापासून कोतवाल कर्मचारी हा महसूल विभागाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। गाव पातळीवर सारा वसूल करणे यासहित नैसर्गिक आपत्ती यासारखे महत्त्वाचे काम कोतवाल कर्मचारी करतो। तसेच आताच्या काळातील कोतवाल हे तहसील कार्यालय असो, जिल्हाधिकारी कार्यालय असो, उपविभागीय अधिकारी कार्यालय असो या सर्व ठिकाणी कोतवाल महत्त्वाची भूमिका बजावतो। परंतु कोतवालांना म्हणावे तसं मानधन शासनाकडून मिळत नाही। मानधनच मिळतं, मानधन न मिळता आता कोतवालांना केवळ मानधन न मिळता शासनाकडून कर्मचारी पूर्णवेळ कर्मचारी म्हणून नियुक्ती कोतवालांची करावी यासाठी कोतवालांना चतुर्थ श्रेणी देण्यात यावी या मागणीसाठी राज्यातील सर्व कोतवाल हे आजपासून जिल्हाधिकारी कार्यालय व उद्यापासून आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करणार आहेत। शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी तात्काळ कोतवालांची चतुर्थ श्रेणी मंजूर करावी, अन्यथा कोतवालांचे आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे कोतवालांना चतुर्थ श्रेणी मिळेपर्यंत चालू राहील।